amigos, welcome back to my YouTube channel. Songs होता तुम्ही सोगली बोल हरमन. सो एक 58 years old female आलेली आणि ती ब्रेस्ट कॅन्सर आलेलो स्टेज 4. ओके, सो तेका डॉक्टरान सांगलेलें की ते ओन्ली 6 months would like to live. आणि तेगे फॅमिली बी सगळी सारकी शॅटर्ड जालोली बिकॉज ओन्ली 6 months. बट तेणें सम ट्रिटमेंट ऑप्शन दिली लायक वी कॅन गो विथ दिस ट्रिटमेंट म्हण. सो मागीर तेगे चेडा चोय तो मुगेलो फ्रेंड आसलेलो. सो ही हॅपन टू आस्क मी लायक वॉट डू यू फील. आपणे मम्मी होकोत 6 म्हयने उरतले लायक 6 months. सो तेका एको म्हणलेलें ते दोणा सी जे दोणा कोणू मनीस तुका सांगता की त्या मनशागेली लायफ ओन्ली 6 months आहा म्हूण ते दोणान तो डॉक्टर तुका ते डिजीजा प्रोग्नोसीस सांगता. आतां प्रोग्नोसीस म्हणलो कितें, प्रोग्नोसीस म्हणलेलें डॉक्टर कितें दिता लायक आतां हें दुयेंस तेका आहा तेगेलो आवटकम कितें जातलो इन द फ्युचर दॅट इज प्रोग्नोसीस. एग्जाम्पल दिता, एक सिंपल एग्जाम्पल. दवर तूं एक मनशा वायरल फिवर जाला. सो डॉक्टरागे थिंकींग कितें फ्युचर लायक ते मनशागे वायरल फिवर 2 ते 3 दिसांनी सेटल जावपा जायो. आतां ओद्दांगे फिवर 2 दिसांनी सेटल जाता, 3 दिसांनी सेटल जाता, ओद्दांगे 4 दिसांनी सेटल जाता, ओद्दांगे 6 दिसान देखून सेटल जाता. बट डॉक्टराय प्रोग्नोसीस कितें आहलोलें 2 ते 3 दिसां भितर सेटल जावपा जायो. दॅट इज हीज थिंकींग ऑफ दॅट पर्टिक्युलर डिजीज. सो तो लेडीगे चेडा चोय ही वॉज अ व्हेरी गूड फ्रेंड ऑफ मायन एंड आय न्यू दॅट आंटी व्हेरी वेल. सो तो म्हणूं लागलो तूं कितें दिसता लायक कितें केल्या बोर बी म्हूण काय म्हूण. आनी तेदो इंटर्नशीप करताले. सो तेदो एक्सेले तूं राव, हांव इंटर्नशीप करचोय थिंगा हांव डॉक्टराको विचारता कितें अशें आसत तें आनी हांव तुका सांगत म्हणूं लागलें. सो त्या डॉक्टरान म्हाका सांगिल्लें टेल हिम टू टेक अ सेकेंड ओपिनियन म्हणूं लागलो. आनी टेल हिम दॅट इवन इफ द डॉक्टर सेज 6 months आनी तो कितें ट्रिटमेंट सांगता न्हू यू गो फॉरवर्ड वीथ द ट्रिटमेंट म्हण. सो तेकाय सांगिल्लें सी डॉक्टर कितें सांगू तूं ओपिनियन घे एंड देन यू गो फॉरवर्ड वीथ द ट्रिटमेंट म्हण. ओके म्हणूं लागलो. तेका आनी एकूय सांगिल्लें चोय मरपा आहा न्हू कोणू केन्ना मरो जाता म्हूण सांगिल्लें. इवन बिफोर 6 months, आफ्टर 6 months or at 6 months ऑल्सो. तें आमी सगळीं एक ना एक दीस मरतलीं म्हूण सांगिल्लें का हांवूय मरतलें तूंय मरतलो. एवरी वन हॅज टू डाय. आतां तूं म्हणटा ती 6 months आहाय बी म्हूण. हांवें जालें तूं खबर आहा म्हाका आनी तुका कितू टायम आहा तो. आतां उलयता आय कॅन जस्ट कॉलेप्स म्हूण सांगिल्लें. ओ तूं आतां गारोयता आसतना यू कॅन मीट वीथ एन एक्सिडंट एंड यू आर नो मोर. सो लायक तेंची ते पयलें आमी दोगांय वचूंक पेकताय म्हूण. सो देन ही वॉज लिटल कन्विन्स्ड बिकॉज जेदोणा कोणू रिलेटिवा सांगता न्हू इट इज 6 months टू लीव म्हणू दॅट इट इज रियली व्हेरी बॅड. एंड आय फील नो बडी शूड टेल इट लायक दॅट लायक ओपनली. यू हॅव टू मातशें एक सॉफ्ट कॉर्नर दोवन सांगल्यार बरें मानसो. दॅट इज माय ओपिनियन. ओके, सो मागीर तो मातशें एट ईज जालो एंड देन आंटीज ट्रिटमेंट स्टार्टड. सो तेमगे फ्रेंडान ते सांगिल्लें दॅट यू हॅव कॅन्सर बट तें सांगना तुका ऑलमोस्ट 6 months आहाय बी तेशें को कांय सांगना. सो आंटी वॉज व्हेरी चिल अबावट इट. ओके, ती अशी जाल्यार चिलू लेडी. सो शी सेड ओके आय वील प्रे टू गॉड वील गो फॉर द ट्रिटमेंट. ती डायरेक्टली ती म्हणलें भितरल्यान मे बी शी वॉज हर्ट बट ऑन द फेस शी वॉज लायक दॅट कूल आंटी म्हणटाय ते भशेन. सो मागीर तेगे थॅरपी जाली, तेगे किमोज बी कितें दिवपा आहलो ते दिले. एंड टू टेल यू शी ट्रस्टड गॉड आनी ट्रिटमेंट ऑल्सो तेगे चेड्यानूय देवा ट्रस्ट केलो एंड इवन ट्रिटमेंटूय तेम ट्रस्ट केलो. तेम डॉक्टरान सांगिल्लें सो ते भाशेन ट्रिटमेंट दिलो. एंड 6 months जाले, 7 months जाले, 1 year जालो, 2 years जालो. आतां ऑलमोस्ट 2 years जाले. शी स्टील अलायव, शी इज अंडर ट्रिटमेंट. ओके, सो आतां स्टेज 4 कॅन्सर तुका जाल म्हूण तूं केदो कोट्टा वो केदो म्हणटा तुका स्टेज 4 कॅन्सर जाल म्हूण. सो आतां एग्जाम्पल घेया सेम ऑफ द लेडी ते ब्रेस्ट कॅन्सर आहलोलो. ओके, सो ब्रेस्ट कॅन्सर ते रायट ब्रेस्ट कॅन्सर आहलोलो रायट.
ओके. जेदोना तो ब्रेस्ट कॅन्सर रायट ब्रेस्टाक आहा, ओके, आनी हूंय स्प्रेड जालो ना, तेदो म्हणटाय स्टेज 1, लायक ते जाग्यारू आहा. स्टेज 2 कितें, जेदोना ते दुसरे ब्रेस्टाक स्प्रेड जाला, तेदो म्हणटाय स्टेज 2 ब्रेस्ट कॅन्सर. स्टेज 3 कितें, लायक लागीं लिम्फ नोड्स बी थिंग स्प्रेड जाला. स्टेज 3 म्हणजे आनी मातशें मुखार स्टेज 3 स्कीन, लिम्फ नोड्स बी. स्टेज 4 म्हणल्यार कितें, लायक ऑर्गन्स लायक लिवर, लंग्स थिंग स्प्रेड जालें म्हणटकूच स्टेज 4. आतां आमी हें कितको कोटोलें, लायक हूंय हूंय स्प्रेड आहा तें. फॉर दॅट वी हॅव टू डू समथींग कॉल्ड एज पॅट. सो पॅट स्कॅन म्हणलो कितें, सो पॅट स्कॅन म्हणलोलो इट इज अ टायप ऑफ स्कॅन, सिटी स्कॅन तो. बट तितू कितें कोत्ताय, स्मॉल अमावंट ऑफ शुगर लायक सबस्टन्स चोय ती तुगे बॉडी इंजेक्ट कोत्ताय. आनी हें कितें आसता, ही शुगर लायक सबस्टन्स आहा चोय तितू एक्टीव सेल्स म्हणजे कॅन्सर सेल्स आहाय चोय ती चड अपटेक घेताय तेगेलो. सो स्कॅनाचेर कितें दिसता, जे कोडे कॅन्सर आहा न्हू ती सेल्स ती घेताय न्हू. सो थिंगा तुका एक ब्रायट एरिया ब्रायट जाता ती एरिया. ओके, सो तो कोटा अमके अमके कोडे कॅन्सर आहा म्हण. आनी हें कित्याक गरज, फर्स्ट ऑफ ऑल तुका स्टेजींग करपा, लायक हूंय हूंय आहा तो कोडपाक कॅन्सर, म्हणजे हूंय स्प्रेड जाला तो. सेकेंड म्हणटाय तेजेर तूं ट्रिटमेंट घेता न्हू, चोवपा लायक कितू कॅन्सर लेस जावचो. सो बिफोर गिवींग ट्रिटमेंट टू फायंड आवट स्टेज खंयचो, एंड आफ्टर ट्रिटमेंटूय चोयताय लायक कितू देखू तुगेली डिजीज कंट्रोल आयली. सो म्हाका आनी एक पॉयंट हायलायट करूं जाय आसलोलें, तेगे डॉक्टरान ती दिलोलें 6 months, बट शी स्टील अलायव 2 years जाले. But there are cases where doctor 6 months दिलो आहाय आनी लायक पेशंट has lost their life to cancer at 2 months, 6 months नी पयलें. सो आतां जेदोना आमी म्हणटाय प्रोग्नोसीस ऑर लायक तूं कितू ऑर्स उत्तो तो, इट डिपेंड्स ऑन मेनी फॅक्टर्स, लायक कितू टायम टू सर्वायव जातो तो विथ कॅन्सर. फर्स्ट म्हणटाय तो टायप ऑफ कॅन्सर, तुगे कॅन्सर केसो तो, जाय टायप्स आहाय तेजेर डिपेंड आसता. सेकेंड म्हणटाय तें तुगे कॅन्सर ग्रोथ कितू फास्ट जाता तो, वेदर इट इज अ स्लो ग्रोईंग, मॉडरेट ग्रोईंग ऑर फास्ट ग्रोईंग कॅन्सर, ते डिपेंड जाता. थर्ड म्हणटाय तें इंडिविज्युअलिटी, तुगे बॉडी ट्रिटमेंट दितसो तें कितको रिएक्ट जाता. अर्दांगे बॉडी रिटीक द ट्रिटमेंट वेरी वेल, ओके, अर्दांगे घेयना. सो एक पाट कॅन्सर जालो न्हू, तुवें तें कितको घेयला, लायक इफ यू हॅव टेकन इट इन अ पॉझिटीव वे, ओके आय वील फायट वीथ कॅन्सर नो मॅटर वॉट तें आहा, ओ आतां म्हाका कॅन्सर जाला हांव मोडटलें, तुवें तें कितको घेयचो तेजेरूय डिपेंड आसता तुगे मेंटल हेल्थ. बिकॉज एक स्टडी आहा जिंग दाखयला, थोडे ग्रूप ऑफ पीपल हू हॅड कॅन्सर तेंक सांगलो ना की तुका कॅन्सर आहा, बट तेंक ट्रिटमेंट दिला चोवपा. आनी ऑर लोकांक सांगितलं दॅट यू हॅव कॅन्सर, बट इफ यू गो टू सी जे मनशान सांगलो ना आनी ट्रिटमेंट दिला तूं कॅन्सर आहा म्हूण, तेंगेले आवटकम तेंगेलो ट्रिटमेंट वॉज मच मोर सक्सेसफूल दॅन दोज पीपल who were told that you are having cancer. So हें हिंगाय आसता, how you take it also is important. फोर्थली फिफ्थ म्हणटाय तें तुगेलें फॅमिली कितको तुका सपोर्ट करता. ओके, फॅमिली सफर जाता म्हणजे मोस्ट ऑफ द टायम कितें जाता, वेन यू आर गिवींग प्रिक्स IV घाताय वो किमोपोट घाताय, दे सी द फॅमिली सीज द सफरींग एंड दे ऑल्सो फील रियली बॅड. आनी केन्ना केन्ना द फॅमिली मेंबर्स break down, रोडटा in front of the patient and all. I feel that should not be done because ते मनशा मागीर आनी वायट दिसोंक शकता. बट इन फ्रंट ऑफ दॅट पीपल म्हणजे त्या कॅन्सर पेशंट आसा तेंक यू हॅव टू एनकरेज दॅम, इट वील बी हॅपनिंग, जातोलें मातशें दुखतोलें, एंड यू हॅव टू टेक केअर ऑफ दॅम बिकॉज मोस्ट ऑफ द टायम मेडिसीन बी वयता तेन्ना जळटा दुखोता, and that is the time they need your support and that is the time you all have to be for them. This video reaches those people who are struggling with cancer or to relatives who are like very like disturbed with the news of the cancer. And one thing I will tell, do not leave hope and faith. You should never leave hope and faith. You should have hope and you should have faith in God. You should have faith in the treatment what is going on, and you should spend time with your loved one. So that is important. And just pray to God and everything will be fine. Whatever is the answer, whatever it is, चड म्हयने रावतली ओड म्हयने रावतली, should not
depend or don't think about it. तेशको काय आसना. Whoever has particular time will survive in this world for particular time. And if you like this video, please do like, subscribe to my YouTube channel. Mo beso.